तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती सावी मला. मला फसवलंस तू. एवढी मोठी फसवणूक केलीस माझी. अगं, काय नाही केलं मी तुझ्यासाठी सावी, काय नाही केलं. तू तू बरी व्हावीस म्हणून दिवस रात्र झिजलो मी. जीवापाड प्रेम केलं तुझ्यावर. काळजी घेतली तुझी आणि तू तू फसवलंस मला सावी. मी स्वतःला देवाला कोसत राहिलो. कशासाठी? तुझ्या या फालतू नाटकासाठी. का केलंस सावी? का केलंस? धैर्य, धैर्य, शांत हो तू, शांत हो. कसा शांत हो आई? त्या बाईवर एवढा जास्त विश्वास ठेवला, जीवापाड प्रेम केलं, तिनंच फसवलंय मला. बघितलंस बघ त्याची काय अवस्था झाली ती. अगं आता तरी बोल घडाघडा, सांग त्याला सत्य काय आहे ते. अगं तुझ्यामुळे झाले काय सगळं, बोल काहीतरी उत्तर दे. हे बघ, तू मला काल विचारत होतास ना मी कुठला व्हिडिओ म्हणून. हाच व्हिडिओ मी शोधत होते. मला माहित नाही पण सावीचं वागणं मला गेल्या काही दिवसांपासून फार विचित्र वाटत होतं. त्यात तिचे ते मित्रमैत्रीण रीना आणि पराग त्यांचंही घरात येणं वाढलं. माझं लक्ष होतं त्यांच्याकडे. तिचं वागणं ना तुझ्यासोबत वेगळं होतं, त्यांच्यासोबत वेगळं होतं. हे सगळं इतकं विचित्र होतं ना, म्हणून मी सावीवर लक्ष ठेवत होते. अरे आणि एवढंच नाही बरं का, आपल्याला फसवण्यासाठी हिच्या मित्रमैत्रिणीने ना सावीकडे एक फोन पण दिला होता. भास्कर, हा बघ, हाच तो फोन, तू चेक कर. हा फोन ना तुमच्या बेडरूम मध्ये पिशवीत लपवून ठेवला होता. काय नीता, बरोबर बोलते ना मी? हा प्लॅन सावीने, त्या रीना परागने आणि अवंती आणि नीताने मिळून केला होता.
मॅडम, सावीला इथून काय कळालं तर? बोल सावी, बोल ना. बोल आता, हे सगळं खरं आहे की खोटं आहे ते बोल. सांग.